धुळे अवधान एमआयडीसीतील पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात केवळ 3 एमसीएफटी इतकाच मृतसाठा शिल्लक आहे. यामुळे एमआयडीसीतील 400 लहान मोठे उद्योग पाण्याअभावी बंद पडले. उद्योगांना पाणीपुरवठा करण्यासाठी तलावात उपलब्ध मृतसाठा आता डबल पंपिंग करून उचलण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. परिणामी एमआयडीसीतील अर्धचक्र ठप्प झाले. धुळे शहराजवळील अवधान एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावाची संपूर्ण मदार ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात काही मोजके दिवस पाण्याच्या काटकसरीने वापरण्यासाठी कठीण असतात. मात्र गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्याने हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही. यामुळे यंदा तलाव लवकर आटलाय. तलावात आता मृतसाठा शिल्लक आहे. त्यामुळे एमआयडीसीमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी देखील पाणी नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एमआयडीसीतील लहान मोठे असे सुमारे 400 उद्योग पाण्याअभावी बंद पडले. जेव्हा पाऊस येईल तेव्हाच पाणीपुरवठा केला जाईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. धुळे औद्योगिक क्षेत्रासाठी एकमेव जलस्रोत म्हणून एमआयडीसी तलाव ओळखला जातो. या तलावाची मदारही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. मात्र यंदा तलाव लवकर आटल्याने एमआयडीसीतील 400 उद्योग बंद पडले. यामुळे कामगारांकडेही मोठे संकट उभे राहिले. परिणामी अर्धचक्र ठप्प झाले असून या संदर्भात गेल्या काही दिवसांपासून उद्योजक औद्योगिक पाण्यासाठी लढा देत आहे. मात्र पदरी यश येत नसल्याने जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची असलेली ओळख पुसटशी होण्याची भीती देखील व्यक्त होऊ लागली आहे. नमस्कार. धुळे औद्योगिक वसाहत महाराष्ट्रातली एक चांगली औद्योगिक वसाहत आहे आणि इथले उद्योग अजून वाढतच जाणार आहेत. परंतु आत्ता एक्झिस्टिंग जे 400 उद्योग आहेत, या 400 उद्योगांना देण्यासाठी औद्योगिक वापरासाठीचं पाणी आत्ता आजच्या घडीला एमआयडीसीकडे नाही. एमआयडीसीचा तलाव जो आपल्याला इथे दिसतोय, याच्यात मृत साठ्याच्या खालपर्यंत आता पाणी आलेलं आहे आणि उद्योगांना पाणी देणं बंद झालं आहे. पाणी कपात झालेली आहे आणि पाणी कपातीमुळे 400 उद्योजकांवर अडचणीचा सामोर जाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा परिस्थितीत एमआयडीसीचं स्थानिक प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु उपलब्ध पर्यायांपैकी आमच्याकडे जे 3 पर्याय आहेत, एक हरणमाळ प्रकल्प, दुसरा अक्कलपाडा प्रकल्प आणि तिसरा सुलवाडे जामफळमधून पाणी घेण्यासाठीचा. पैकी हरणमाळ प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर होऊन निविदा निघून वर्क ऑर्डर पर्यंत आलेला आहे. काही तांत्रिक कारणामुळे वर्क ऑर्डर निघू शकलेली नाहीये. तरी एमआयडीसी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी जर हस्तक्षेप केला तर हरणमाळ प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित होऊन उद्योजकांना पाणी मिळेल. तो जरी कार्यान्वित झाला तरी आजच्या नंतर 2 वर्षांनी म्हणजे 2026 मध्ये पाण्याची ताण भागणार आहे. त्यामुळे आजच्या घडीला त्वरित तो प्रकल्प तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजेत. अक्कलपाडा तलावातून जे आरक्षित पाणी आहे औद्योगिक वापरासाठीचा, त्याच्यासाठीचा सुद्धा प्रस्ताव एमआयडीसीने पाठवला होता. परंतु तो आर्थिक व्यवहार्यतेमुळे खर्चिक असल्याच्या कारणामुळे तो नामंजूर झाला. तरी त्याचा सुद्धा फेरविचार करणं गरजेचं आहे. आणि तिसरा सुलवाडे जामफळ योजनेमधून जी पाईपलाईन मालेगावला जाणार आहे, त्याची जी ऊर्ध्वगामी नलिका रायझिंग मेन आहे, इथे पंपिंग स्टेशन त्याचं लळिंग गावाजवळ येणार आहे. तिथून जरी टॅप करून पाणी एमआयडीसी तलावात आणलं तरी आमच्या धुळे औद्योगिक वसाहतीच्या पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे तिन्ही पर्यायांपैकी कुठल्याही पर्यायाचा सकारात्मक विचार करून तातडीने मार्गी लावणं खूप गरजेचं आहे. अन्यथा इथल्या उद्योगांवर खूप मोठं आर्थिक संकट येणार आहे. अर्थचक्र ठप्प होऊन जाणार आहे. त्यामुळे एमआयडीसीने आणि लोकप्रतिनिधींनी याच्यात लक्ष घालावं, अशी लघुउद्योग भारतीतर्फे मी राजेंद्र जाखडी, उपाध्यक्ष लघु उद्योग भारती. धुळे औद्योगिक वसाहत गेल्या 10 वर्षात अत्यंत चांगली नावारूपास आलेली औद्योगिक वसाहत आहे आणि इथे अनेक मोठे आणि छोटे आणि त्या मोठ्या उद्योगांवर आधारित छोटे उद्योग पण आहेत. धुळे आणि धुळ्याच्या आसपास असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये जवळजवळ 5,000 परिवार या औद्योगिक वसाहतीवरती अवलंबून आहेत. सध्या पाण्याचं जे संकट इथे निर्माण झालेलं आहे, या निर्माण झालेल्या संकटामुळे गेले 4 दिवस अनेक मोठे उद्योग तसेच त्यांच्यावर आधारित छोट्या उद्योगांना त्याची झळ पोचलेली आहे. बऱ्याच कालावधीसाठी त्यांना काम बंद ठेवायला लागलं. पाण्याचा तुटवडा आहे. सध्या तलावामध्ये जो मृत साठा आहे त्याच्याही खालच्या पातळी आता सध्या गाठलेली आहे. याच्यामुळे जी एक आर्थिक चक्र ठप्प होण्याची वेळ धुळे शहर आणि त्याची आलेली आहे, याच्या बाबतीमध्ये जर कधी सरकारने आणि सरकारच्या प्रतिनिधींनी किंवा मंत्र्यांनी याच्यामध्ये तातडीने जर कधी लक्ष घातलं तर या सगळ्यांवरती होणारी उपासमार किंवा त्यांच्यावरती होणारी आर्थिक अडचणीची वेळ ही टाळता येईल. त्याच्यासाठी असलेले जे उपाय जे आहेत ते तातडीने मार्गी लावले तर मला असं वाटतं हा जो आपला प्रश्न आहे हा ताबडतोब सुटेल आणि या सगळ्यांना त्याचे परिणाम भोगण्यापासून मुक्तता मिळू शकते. आमची कळकळीची विनंती आहे
महाराष्ट्र शासनाला की जे प्रलंबित प्रस्ताव आहेत त्याच्यावरती त्यांनी तातडीने करावं. आमचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे जे अधिकारी आहेत हे सुद्धा त्याच्यासाठी बऱ्याच कालावधीपासून प्रयत्नशील आहेत आणि आता तो शासन दरबारी जो राहिलेलं काम आहे तेवढं उद्योगमंत्र्यांनी स्वतः वैयक्तिक लक्ष घालून किंवा मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून ते करावं अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करतो. नमस्कार. धुळे औद्योगिक वसाहत सुद्धा पाण्याचा एकमेव स्रोत हा धुळे एमआयडीसी मधील तलाव आहे आणि या तलावाची संपूर्ण दारोमदार फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सरकारने या मागे त्वरित लक्ष द्यायला हवं आणि याच्यासाठी काहीतरी एक वेगळा पर्याय सुद्धा आरक्षित करायला हवा. जसं आमच्या प्रतिनिधी आपल्याला जे उपाययोजना सांगितले आहेत, एकतर अक्कलपाडा, हरणमाळ किंवा सलवाडा बॅरेज या तिघांपैकी कुठलेही 1 किंवा 2 पर्याय जर सरकारला शक्य असेल तर त्याच्या त्वरित उपाययोजना करायला हव्या. धुळ्यामध्ये अन्न प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक इंडस्ट्री, सिमेंट उद्योग यांसारखे बरेचसे उद्योग आहेत जे पूर्णपणे पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांची मागील 8 दिवसापासून बरेचसे उद्योग त्यातले बंद पडले आहेत, पूर्णपणे बंद पडलेत. त्यांना स्वतःचा उद्योग चालवण्यासाठी बाहेरून टँकर मागवण्यात येत आहे. अशा वेळेस टँकरचे पण भाडे जे आहेत ते दुप्पट तिप्पट झालेले आहेत आणि त्यात पण ते अवेलेबल होत नाहीयेत. तर दिवसातून 1 किंवा 2 तास मशीन चालतायत, कंपन्या चालतात, बाकी वेळेस कंपन्या बंद पडतायत. यासाठी त्वरित जे काही उपाययोजना करायची असेल सरकारला त्या त्वरित करण्यात यावा अशी आमची विनंती आहे. एमआयडीसीतील पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात केवळ 3.5% इतकाच पाणीसाठा असून वेळेवर पाऊस न झाल्यास हे संकट अधिक वाढण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत एमआयडीसीला पुढील 10 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्याची माहिती एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता नितीन पाटील यांनी दिली आहे. क्षेत्रालगत महामंडळाने बांधलेल्या मोतीनाला डॅम मधून पाणी पुरवठा करण्यात येतो. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे पूर्ण क्षमतेने तो धरण न भरल्यामुळे आज रोजी आपल्याकडे तिथे फक्त 3 ते 4% साठा म्हणजे साधारण 2.5 ते 3 MCFT एवढंच पाणी शिल्लक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये त्याची पातळी खालावल्यामुळे महामंडळामार्फत महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी आणि खालील पातळीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करून इंटेक वेल मधील गाळ काढला, त्यातला जो वॉलचा प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह केला आणि आज रोजी आपली परिस्थिती अशी आहे की आपण साधारणपणे 2.5 MLD पाणी औद्योगिक क्षेत्राला 4.5 MLD ची गरज असताना आपण पुरवू शकतो आहोत. त्यामध्ये आम्हाला उद्योजक संघटना सगळ्या उद्योजकांनी पण मनापासून आम्हाला पाठिंबा देऊन आमचं नैतिक धैर्य वाढवलं आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये ते पण आमच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे महामंडळातर्फे मी त्यांचे पण आभार व्यक्त करतो आणि पाऊस लवकर पडावा यासाठी सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि पुढे समजा पाऊस लांबला तर जो पाणी पुरवठा आमच्याकडून दुसरा सोर्स नसल्यामुळे कमी प्रमाणात होईल त्या कठीण काळात पण महामंडळाच्या पाठीशी उभं राहून सहकार्य करावं अशी मी त्यांना विनंती करतो. जनजागर मराठीसाठी नागिंद मोरे, धुळे.